खरं तर लाडके बहीणचं नाव बदनाम केलं. तुम्ही सांगा शक्तीपीठ 85,000 कोटीचा कोण खर्च केलाय? काय गरज आहे शक्तीपीठाची? कोण मागितलं होतं शक्तीपीठ? जिथं पॅरेलल दुसरा रस्ता आहे तो चौपदरी असताना सुद्धा पुन्हा शक्तीपीठ करायचं काय कारण? कोणाला शब्द दिला? कोणत्या उद्योगपतीसाठी तो तुम्ही रस्ता करताय? म्हणजे 85,000 कोटी आज नाही केला तो 4 दिवसांना वर्षाने केला तर काही फरक पडणार नाही. पण आज आमच्या राज्यावर आलेलं संकट आणि एकंदरीत जी व्यवस्था आहे, समाज कल्याणचेच पैसे दिसते का तुम्हाला? तो पुन्हा शेड्यूल कास्टवाला त्याच्यात आहे, त्यांचे पैसे काढून पुन्हा आम्ही पाहतोय लाडक्या बहिणीला देत असेल तर त्यांनी काय केलं माहित आहे का बदमाश की का ज्या शेड्यूल कास्ट लाडक्या बहिणी आहे त्याला तो पैसा वळवला. म्हणजे एकंदरीत बजेट मधलं व्यक्तिगत पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे. आता मोदी साहेबांना 10,000 दिले लाडक्या बहिणीला बिहारमध्ये. म्हणजे पैसे सरकारच्या तिजोरीतून विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे. सत्तेत असल्यामुळे त्याचा व्यवस्थित फायदा करून घेताय. माझं असं मत आहे बिहारच्या जनतेला का तुम्ही सगळ्या कामगारांना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना तिथल्या त्यांनी पण 10,000 मागितले पाहिजे. लाडक्या बहिणीला तुम्ही 10,000 देता तर आम्हाला पण द्या, नाहीतर यांच्या विरोधात मत मारा. ही जी पॉलिसी आहे ही लोकशाहीला खतम करण्याची आहे. ते म्हणतात ना घराणेशाही असेल, जातीवाद आहे, धर्मभेद आहे. हे धर्मभेद जातीवादाच्या प्रकरणातच हा एक पैसावाद आहे. पैशाची लोकशाही, पैशामुळे मतदान कसं जिंकलं जाईल हा जो म्हणजे 5 वर्ष काही करायचं नाही आणि निवडणूक आली का पॅकेज जाहीर करायचं, हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला घातक आहे. तो संविधानाच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट परिणाम देशावर पडणार आहे.